हॅलो. हॅलो. हां बोला बोला हरिदास सर. ह्याचे डिटेल्स मला पाठवून द्या ना सर व्हॉट्सअपला, मला बघता येईल त्याचं. कोणते डिटेल्स? आता जे काय बिझनेसचे आहे ना सर आपल्या, रजिस्ट्रेशन करण्याबाबतीतलं आणि त्याच्या पुढच्या स्टेप पर्यंतचं. हां पुढच्या स्टेपपर्यंत म्हणजे यामध्ये एकच आहे की तुमचं कमिशनचं स्ट्रक्चर काय आहे हा हा. आणि रजिस्ट्रेशनची लिंक, ह्या दोन गोष्टी तुम्हाला ज्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आता मिळून जाईल, किंवा तुम्ही आताही स्क्रीनशॉट काढून त्याचा घेऊ शकता. बरं बरं बरं. एकदाच तुम्ही जर पाठवून दिलात म्हणजे आम्हाला पण व्यवस्थित माहिती पडेल. नाही पण आणि आता तुमचे नंबर्स नाही आहेत ना माझ्याकडे. हा आता दिलं ना, मॅडम कडे दिले ना. ओके ओके. हा, त्यांच्याकडे जरी पाठवून दिलं तर त्याने आम्हाला एक. हो हो मॅडमकडून तुम्हाला मिळून जातील आता डिटेल्स त्याचे. ते आपण शेअर करू, त्याचा काही इश्यू नाही आहे. नो कन्सर्न अबाउट इट. चालेल चालेल. आणखी काय प्रश्न विचारायचे आहेत रिगार्डिंग दिस अपॉर्च्युनिटी? हॅलो सर. हां बोला. तर नेमका बिझनेस काय आहे, हे स्ट्रॅटेजी म्हणजे काय असणार हे समजलं नाही मला. हॅलो. हॅलो सर. हां स्वप्नील सर बोला. तर नेमकी बिझनेस स्ट्रॅटेजी काय आहे हे मला समजलेलं नाही, जरा सांगू शकाल का? काय समजलं नाही? बिझनेस स्ट्रॅटेजी काय आहे नेमकी, म्हणजे आपण काय करणार आहे नेमकं ते मला समजलेलं नाही. आपण ट्रेनिंग प्रोग्राममध्ये काम करतो इथे आपल्याला, आणि या इन्स्टिट्यूट्सची आपण फ्रँचायझी घेतो आहे, त्यामुळे आपला जे ट्रेनिंग प्रोग्राम्स वेगवेगळे आपण मगाशी जे सांगितलेले आहेत आणि आता नवीन जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आलेले आहेत, काम हे आहे की आपल्याला विद्यार्थी आणि पालक या ट्रेनिंगसाठी आपल्याला आणायचे असतात. जर तुम्ही एखाद्या कंपनीचं जर ब्रँच चालवायला घेता किंवा फ्रँचायझी घेता, तर त्या कंपनीचे जे प्रोडक्ट असतात ते तुम्ही विकता, बरोबर? हा बरोबर. आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला कमिशन मिळतं. इथे आपले प्रोडक्ट म्हणजे आपले ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग सर्व्हिसेस आहेत, आणि त्या ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग सर्व्हिसेस ज्या आहेत त्या आपल्याला सेल करायच्या आहेत. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला कमिशन बिझनेस जनरेट होणार आहे. जो बिझनेस जनरेट होईल त्याच्या 20% तुम्हाला मिळेल. ओके ओके. या. एनिथिंग एल्स? आणखी कोणाला काय विचारायचं आहे? शालिनी मॅम, आसिया मॅम, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही, सचिन सर, तुमच्या लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. नाही सर, आपण त्यांना वर माहिती दिलेली आहे डिटेल तशी, आणि ओके परत लागली की देता येईल ना, काय हरकत नाही. ओके ठीक आहे ठीक फक्त आहे, त्यांना हरकत आहे नाही ना आहे. आता जे फ्रँचायझी ज्यांना घ्यायची आहे ना, फक्त त्यांचं रजिस्ट्रेशनची लिंक दिली ती ग्रुपवर टाकता येईल, म्हणजे त्यांना डिटेल्स भरून घेता येईल. हो, ते तुम्हाला त्याच्यात आता मीटिंग संपली की लगेच 2 मिनिटांमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. ती लिंक मी तुम्हाला फॉरवर्ड करेन. इमिडिएटली यू कॅन शेअर विथ एव्हरीवन. येस, ओके, थँक्यू. ठीक आहे सर, मी आता जॉईन झाली, तर हे काय थोडंसं समजून सांगाल का? सॉरी? मी आता 5 मिनिटं आधीच जॉईन झालेली आहे, तर हा कशासाठी आहे तो समजून सांगाल का? हे ॲक्च्युली बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. बिझनेस अपॉर्च्युनिटीमध्ये तुम्हाला आमच्या प्रायव्हेट लिमिटेड ऑर्गनायझेशनचे फ्रँचायझीच्या संदर्भातलं हे प्रेझेंटेशन होतं, आणि यामध्ये जे क्वालिफाय होणार आहेत, आता लिंक आपण एक शेअर करतो. या लिंकमध्ये तुम्हाला तुमचे डिटेल्स फॉरवर्ड करायचे आहेत. इफ यू आर इंटरेस्टेड टू वर्क विथ अस, आमच्याबरोबर जर काम करायची तुमची इच्छा असेल. आम्ही एज्युकेशनमध्ये काम करतो, ट्रेनिंग अँड काउन्सिलिंग्समध्ये गेली 20 वर्ष आमचं काम चालू आहे, आणि वर्ल्ड क्लास ट्रेनिंग प्रोग्राम्स आत्तापर्यंत आमचे आहेत. 7 वर्ल्ड रेकॉर्ड बुक्समध्ये आमचं नाव आहे. आणि हे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, गेली 10 वर्ष आम्ही जे ट्रेनिंग घेतो आहे ते आजही इंडियामध्ये कोणी देत नाही आहे. तर त्यामुळे एक वर्ल्ड क्लास
ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल लेवलचं ऑर्गनायझेशन. आतापर्यंत 20 कंट्रीजमधल्या मुलांना आम्ही ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग दिलेलं आहे. त्याचे रिझल्ट्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. जस्ट मी आमचे काही टेस्टिमोनियल शेअर करतो, म्हणजे तुम्हाला थोडीफार आयडिया येईल की काय लेवलचं आपण काम केलेलं आहे. आय एम शेअरिंग माय स्क्रीन नाव. सर आवाज नाही येत, आवाज आवाज येतोय तुम्हाला? नाही नाही. आवाज येत नाही? करा ना सर. नाही, आता मी पॉज केली आहे. याच्या अगोदर येत होता का? नाही नाही. येतो सर, अगोदर आला होता. ओके ओके. नाही, मला चर्चा बाहेर आतमध्ये चाललेली ऐकायला आली म्हणून मी थांबवला होता. बरं चालू ओके. सर वाईस वाढवा सर, हां, वाईस वाढवा सर, वाईस कमी आला. My friend recommended Mr. Mohan Markir's session on classroom management and study blueprint. All my teachers were delighted with the session, and the feedback was extremely positive. Literally, in fact, it was 100% positive. There was no negative things. And this is हॅलो, बॅकग्राऊंडचा आवाज खूप येतो, जरा आवाज बंद करा ना, म्यूट करा. brain patterns, missing beliefs, and techniques to reset non-supportive beliefs were just awesome. The study methods discussed in the workshop are really useful for students. An excellent course material and highly recommended for teachers and students is the only way to describe their product. Thank you so much. Hi, I'm Jonathan Chase. Mr. Mohan, I can't begin to tell you what a huge difference Study Blueprint has made to my son. I'm thinking, I got Lifeline for my son's future. I now understand why I'd been having so much trouble studying. I most like your concept of Success Record. We've created Success Record for all of our family members, and it really helps us to motivate ourselves. Thanks, Nelson, for your strong recommendation. And thanks, Mr. Mohan, for creating such a wonderful course. ओके. सो हे काही टेस्टिमोनियल्स आहेत. अजूनही भरपूर टेस्टिमोनियल्स आहेत. आपले लोकल टेस्टिमोनियल्स जे आहेत वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राम्सचे, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही तर हे सगळं दाखवण्यासाठी. सो दिस वॉज जस्ट टेस्ट. आपण भात शिजला की नाही बघण्यासाठी फक्त एक शीट चेक करतो, तर त्यातलाच हा प्रकार आहे. तुम्हाला ह्या 2 टेस्टिमोनियलच्या माध्यमातून, इंटरनॅशनल टेस्टिमोनियलच्या माध्यमातून क्वालिटी लक्षात आलेली असेलच. तर हे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, हे ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही स्वतः डिझाईन केलेलं आहे. आय एम सायकोथेरपिस्ट काउन्सिलर, त्यामुळे मानसशास्त्राचा जो 1996 पासूनचा माझा एक्सपिरियन्स आहे त्या बेसवरती हे सगळं फाउंडेशन आहे. आणि आतापर्यंत मेंदूशास्त्रमध्ये जे काही रिसर्च झालेले आहेत तर त्याचं एज्युकेशनमध्ये इम्प्लिमेंट केलं. थोडक्यात सांगायचं तर आपली मुलं अभ्यास करतात लक्षात ठेवण्यासाठी, आणि तेच परीक्षेमध्ये नंतर त्यांना आठवून लिहावं लागतं. कारण मेंदूशास्त्राने जे डिक्लेअर केलेलं आहे किंवा जे रिसर्चमधून आलेलं आहे ती गोष्ट अतिशय महत्त्वाची, म्हणजेच
की आपण त्याच गोष्टी विसरतो ज्या आपण लक्षात ठेवलेल्या आहेत. अभ्यास केलेला आपण लक्षात ठेवलेला असतो आणि परीक्षेला गेल्यानंतर विसरतो. तर यामध्ये कुठेही आपण लक्षात न ठेवता का करू नये अभ्यास, ती गोष्ट मात्र कोणी शिकवत नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की वर्षभर आपण अभ्यास करतो लक्षात ठेवण्यासाठी आणि परीक्षा घेतली जाते मात्र आठवण्याची. हा अतिशय थोडासा वेगळा प्रकार आहे असं मला वाटतं. कारण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर रिमेंबरिंग पूर्ण वर्षभर आपण रिमेंबरिंगवरती काम करतो आणि ॲट द एंड ऑफ इयर परीक्षा दिली जाते, तिथे मात्र रिकॉलिंग. मग ती शाळा असेल, क्लासेस असतील, कुठेही आपण घरी मुलांचा अभ्यास करताना सुद्धा एकच असतं, लक्षात ठेव, कारण तुला परीक्षेला आठवायचं आहे. आणि मेंदूशास्त्र सांगतो तू लक्षात ठेवलं की तू विसरणार. पण ज्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवलेल्याच नाहीत त्या गोष्टी आम्ही कधीही विसरत नाही. आम्ही टी व्हीचे सिरियल्स पाहतो, कधीही लक्ष देऊन ऐकत नाही, पण सगळं लक्षात असतं. कधीही काही विचारलं तरी आपणाला ते सांगता येतं. मूवीज आपण बघतो, कधीही आठवायचं म्हणून किंवा लक्ष देऊन ते लक्षात ठेवायचं म्हणून बघत नाही, आपण जस्ट एन्जॉय करतो. अभ्यासही असाच व्हायला पाहिजे जसा टी व्हीमध्ये होतो, टी व्हीच्या सिरियल्समध्ये होतो किंवा मूवीजमध्ये होतो. आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की जसं मूवी लक्षात राहते, टी व्हीच्या सिरियल्स लक्षात राहतात, तसं जर ते सी डीच्या फॉर्ममध्ये दिलं तर ते लक्षात राहीलच याची गॅरंटी नाही आहे. कारण मुलं तिथे एन्जॉय करत नाही आहेत, तो रिझल्ट त्यामुळे तुम्हाला मिळत नाही आहे. 30% मॅक्सिमम त्याची गॅरंटी आहे. आतापर्यंत मुलं मोबाईल सोडत नव्हती. आता लॉकडाऊनमुळे ऑनलाईन एज्युकेशन झालेलं आहे. परवाच एक व्हॉट्सअपला फोटो आला होता की मम्मी मोबाईल घेऊन मुलाच्या पाठीमागे धावते आणि मुलगा पळून चालला आहे. का तर आजपर्यंत ते मोबाईल म्हणजे आता शिकावं लागणार आहे तिथे. म्हणजे आमच्या मुलांना मोबाईल आवडतो पण मोबाईलवरचं शिक्षण आवडत नाही. टी व्ही आवडतो पण टी व्हीवरती शिकवायला लागलेलं आवडत नाही आहे. यासाठी एकच गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की मुलांना शिकणं कशासाठी, काय शिकायचं आहे आणि स्वतःची शिकण्याची इच्छा निर्माण करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सायकोलॉजिकली ज्या प्रूव्हन झालेल्या गोष्टी आहेत, ह्या मुलांच्यामध्ये डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. आपण त्यावरती काम करतो, आपण सिलेबसवरती काम नाही करत. आपण त्यांचं 7वीला काय शिकवलं जातं, 8वीला काय, 10वीला काय, हे याची आपल्याला काही त्याच्याशी संबंध नाही आहे. आपण मुलांना शिकवतो अभ्यास कसा करायचा. आणि एकदा आपल्या मुलांनी शिकलं ते अभ्यास कसा करायचा हे त्याला समजलं तर माझा आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे की आमचा 8वीचा विद्यार्थीसुद्धा 10वीचं पुस्तक हातात घेऊन न शिकवलेल्या लेसनवरती स्वतः अभ्यास करून परीक्षेला बसू शकतो. आणि हे माझं ओपन चॅलेंज आहे. 10वीचेही विद्यार्थी, तुमचा रेग्युलर 10वीचा विद्यार्थी घ्या, माझा शिकवलेला 8वीचा विद्यार्थी घ्या. हे दोघे जर एकत्र आले तर 10वीचा विद्यार्थी सगळ्यात पहिल्यांदा एकच सांगेल की हा लेसन मला शिकवला नाही आहे. पण माझा 8वीचा विद्यार्थी तसा म्हणणार नाही, कारण त्याला माहीत आहे हे जरी शिकवलं नसेल तर ते शिकायचं कसं, त्याचा अभ्यास कसा करायचा आणि परीक्षेसाठी अभ्यास नेमका काय करायचा असतो, कसा करायचा असतो, लक्षात न ठेवता अभ्यास कसा करायचा की जेणेकरून परीक्षेच्या वेळी मला आठवावं लागणार नाही. कारण टेन्शन कधी येतं जेव्हा तुम्ही आठवण्याचा विचार करता आणि तुम्ही विसरता, आठवत नाही वेळेवरती, तेव्हा मात्र आपल्याला टेन्शन येतं. आणि म्हणून त्या ठिकाणी मॅक्सिमम मुलांचा प्रॉब्लेम तोच होतो. आज 90-95% मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा टेन्शन येतं, कारण परीक्षेमध्ये काय होईल सांगता येत नाही. असे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. तर जे प्रॉब्लेम्स या ठिकाणी हा वर्षभराचा पूर्ण कोर्स आपण या मुलांना देणार आहोत. वर्षभरामध्ये 10 वेगवेगळे कोर्सेस आपण मुलांना देतो आहे आणि त्या 10 वेगवेगळ्या कोर्सेसच्या व्यतिरिक्त आपण प्रत्येक आठवड्यातून एकदा मुलांच्याबरोबर ऑनलाईन बोलणार आहोत आणि पालकांच्या मीटिंग महिन्यातून एकदा असणार आहेत. असा एक फुल सपोर्ट म्हणजे फॉलोअप सिस्टमसुद्धा आहे की वर्षभर त्या ठिकाणी तुमची मुलं काय करतात किंवा काय नाही आहे
हे सगळं त्याचं ट्रॅक केलं जाणार आहे. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत कोणतंही स्कूल असेल किंवा क्लासेस असेल तर ब्लेम विद्यार्थ्याला केला जातो किंवा ब्लेम पालकांना केला जातो. आम्ही या ठिकाणी ब्लेम विद्यार्थ्याला किंवा पालकाला करणार नाही आहे. जर तुमच्या मुलाला जर रिझल्ट नाही आला तर त्या ठिकाणी कुठेतरी आम्ही कमी पडलो आहे. फक्त पालकांनी एवढंच करायचं आहे, आम्ही सांगितलेल्या गोष्टी फक्त मुलगा फॉलो करतोय की नाही ते पाहायचं आणि त्यासाठी त्याला प्रेरित करायचं, एवढंच काम करायचं आहे. बाकी पालकांनी मुलांचा अभ्यास करून घ्यायची सुद्धा काही गरज लागत नाही आहे. कारण आमची मुलं, आम्हाला माहीत आहे आतापर्यंत मागच्या 10 वर्षामध्ये तरी मुलं स्वतःचा अभ्यास स्वतः करतात. सो असं हे एक्स्ट्राऑर्डिनरी ट्रेनिंग प्रोग्राम्स आपले आहेत. दॅट्स इट. आणखी काय प्रश्न आहेत का कोणाचे? हॅलो सर. हां हां सर, माझ्या मते धनश्री मॅडम आणि रेखा मॅडम हां हे आलेले आहे. सो धनश्री मॅडम ॲज अ पॅरेंट आहेत आणि रेखा मॅडम टीचर आहेत न्यू एरा स्कूलमध्ये. हो, आत्ता ॲक्च्युली धनश्री मॅडमचाच रिस्पॉन्स होता, मग त्यांनीच विचारलं होतं म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना रिपीट केल्या. ओके ओके, फाईन फाईन, हरकत नाही. त्यांचीच रेखा रिक्वेस्ट मॅडम, होती. ओके फाईन. तर तेच ॲक्च्युली टीचर आणि पॅरेंट असं एक परत एकदा त्रिकूट आलेलं. सो ऑसम ऑसम, खूपच छान. रेखा मॅडम, वेलकम इन जीनियस इंडिया रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. तुमच्यासाठी तर खूपच महत्त्वाचा हा पार्ट आहे, कारण आम्ही शिक्षकांना आतापर्यंत माझे इंटरनॅशनल स्कूल्समध्ये CBSE आणि मोस्टली CBSE आणि ICSE बोर्डच्या शाळांच्यामध्ये शिक्षकांच्यासाठी माझे ट्रेनिंग प्रोग्राम झालेले आहेत. हाऊ टू टीच, ॲक्च्युली तो माझं सेशन आहे आर्ट ऑफ टीचिंग. आय एम आर्ट ऑफ टीचिंग सर्टिफाईड फ्रॉम वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी. आणि त्याच्या माध्यमातून सायकोलॉजी बेस घेऊन मुलांना कसं शिकवायचं की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्ही डिलिव्हर केलेलं स्पीच हे क्लासमधल्या सर्व विद्यार्थ्यांना इक्वली समजू शकेल. तर अशा बऱ्याच काय गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला स्लोली आमच्यासोबत आल्यानंतर पाहायला मिळतील. नक्कीच सर, नक्कीच. या ओके सर एक मिनिट, एक प्रश्न होता. हां बोला. माझ्या मुलीला जर जॉईन करायचं असेल तर काय करायला लागेल त्याच्यामध्ये? आशिया मॅम कडून, तुम्ही आशिया मॅम कडून आलात का? हां येस सर, रेखा. हां, तुम्ही मॅडमना विचारा, मॅडम तुम्हाला लिंक पाठवून देतील. डायरेक्टली तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं तरी चालेल. जर ऑनलाईन पेमेंटची फॅसिलिटी नसेल तर तुम्ही गुगल पे किंवा हे पेटीएम किंवा फोनपे केलं तरी चालेल. नक्कीच सर. हो, त्याचे डिटेल्स तुम्हाला आशिया मॅम कडून मिळतील. आणि कोणत्या स्टँडर्डचं आहे स्टुडंट? हां, 8 स्टँडर्ड चालेल. 7 स्टँडर्ड ऑनवर्ड्स आहे हे. आपण नॉर्मली 7वीच्या खालचे विद्यार्थी ॲज ऑफ नाव घेत नाही आहे, कारण 7वीपर्यंत वयाच्या 12 वर्षापर्यंत मुलांचा मेंदू ग्रोईंग स्टेजमध्ये असतो, डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असतो. त्यामुळे 12 वर्ष पूर्ण झालेलीच मुलं शक्यतो आपण यामध्ये घेतो. ग्रॅज्युएशनपर्यंतची सर्व विद्यार्थी आपल्याकडे चालतात. चालेल सर, थँक्यू सर. एनी अदर क्वेरीज? आणखी कोणाच्या काही क्वेरीज आहेत का? हॅलो सर. हा बोला हरिंदर. मी काय म्हणतो सर, आता आपल्याला जर 7वी पासूनच्या समोरच्या लेवलचे आहे समजा, हां हां, त्यांचे नोट्स आहेत का, जे SRTचे त्यांचे पुस्तकं आहेत किंवा त्यांचे सोल्युशन्स आहेत, क्वेश्चन सोल्युशन हां, आपल्याकडे भेटू शकतील का सर? कसले सोल्युशन? त्यांचे SRTचे पुस्तक आहे समजा 7वी 8वी 10वीचे, रेग्युलर पुस्तक? मॅथ असेल, इंग्लिश असेल किंवा फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल समजा 11वी 12वी लेवलला, तर त्यांचे नोट्स वगैरे भेटतील ना त्याच्यामध्ये? नाही, आपण सिलेबस घेत नाही आहे सर यामध्ये कोणाचा. नाही, आपण कोणताही त्यांचा वर्गातला सिलेबस शिकवत नाही. त्यामुळे आपलं कॉम्पिटिशन कोणत्याही क्लास किंवा शाळेबरोबर नाही. आपले क्लासेस नाही आहेत. आपण काय आहे की मुलांना अभ्यास कसा करायचा हे शिकवतो. त्यामुळे त्यांचा रेग्युलर जो सिलेबस आहे तो सिलेबस त्यांनी शिकायचा कसा, अभ्यास कसा करायचा की जेणेकरून त्यांना त्यांचं भविष्य महत्त्वाचं आहे. कारण बघा, सिच्युएशन अशी आहे की प्रत्येकजण सिलेबसच्या पाठीमागे लागलेला आहे. फोकस प्रत्येकाचा सिलेबस असल्यामुळे स्किलची डेव्हलपमेंट होत नाही आणि त्यामुळे ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थीसुद्धा कॉन्फिडंट नाही किंवा कोणतंही काम करण्याची त्याच्याकडे जी इच्छा असायला पाहिजे, प्रबळ इच्छा असायला पाहिजे, जो कॉन्फिडन्स असायला पाहिजे की मी हे करू शकतो, ते नाही आहे दिसत.
बरं बरं बरं. त्यामुळे आपला मेन फोकस तिथे आहे, त्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी आणि ते ट्रेन करण्यासाठी आहे. बरं. या आणखी काय विचारायचं कोणाला? 2 मेसेज कोणाचे आहेत? ओके, ठीक आहे. एनिबडी? अशोक सर, तुमचे काय प्रश्न, डाऊट्स? हॅलो. हा अशोक बोला. सर, हा काय आहेत का प्रश्न? ओके, जर काय प्रश्न नसतील तर ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे त्यांच्याबरोबर डिस्कस करून सुद्धा काही प्रश्न असतील तर ते त्यांना विचारू शकता. ते तुमच्या प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी देतील आणि तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्येच मी रजिस्ट्रेशनची लिंक पाठवून देतो. सचिन सर, आसिया मॅम आणि शालिनी मॅम, तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह लोकांच्यापर्यंत, प्रॉस्पेक्ट्सपर्यंत ती लिंक पोहोचवण्याचं काम करा. ओके. So I'm declaring that this meeting is over. Thank you very much. थँक्यू सर. थँक्यू सर.